Hello friends, good morning. Now today we will start from page number 46, passage number 4. Now listen carefully. I will read the passage number 4. On the night of September 6th, 1838, a terrible storm was blowing. Grace was used to storms. She herself was warm and safe in the big lighthouse. But she was always unhappy about the poor sailors who were at sea in the storm. Now, on the night of September 6th, 1838, what happened on that night? 6 सप्टेंबर 1838ला काय घडलं? What happened? A terrible storm was blowing. Terrible means भयानक, horrible. स्टॉर्म म्हणजे वादळ, मोठं वादळ. वॉज ब्लोईंग म्हणजे घोंगावत आले. अ टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोईंग. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म्स. आता इथे ही फ्रेज वापरलेली आहे, यूज टू स्टॉर्म. म्हणजे तिला वादळांची सवय होती. तिला वादळ काही नवीन नव्हती. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म म्हणजे तिला वादळ बघायची, सहन करायची सवय झालेली होती. शी हरसेल्फ वॉज वॉर्म अँड सेफ इन द बिग लाईट हाऊस. शी हरसेल्फ वॉज वॉर्म. वॉर्म म्हणजे उबदार. अँड सेफ म्हणजे सुरक्षित. इन द बिग लाईट हाऊस. वॉर्म अँड सेफ. शी वॉज वॉर्म अँड सेफ इन हर home or in her lighthouse. But she was always unhappy about the poor sailors. She was not happy. Why? Because she cares about the poor sailors who were at sea in the storm. जेव्हा वादळ यायची तेव्हा ती अजिबात आनंदी नसायची. बिकॉज ऑफ द पुअर सेलर्स. पुअर्स म्हणजे गरीब इथे असा याचा अर्थ नाही. सेलर्स म्हणजे खलाशी. जे वादळामध्ये खलाशी जहाजावर अडकलेले असतात त्यांच्याबद्दल तिला अतिशय काळजी वाटायची. त्यामुळे ती दुःखी असायची त्या खलाशांच्या बाबतीमध्ये. ओके. नाउ पॅसेज नंबर 5. I will read the whole passage. This passage is very big passage. So listen carefully. Do not look here and there. हा पॅसेज मोठा आहे. सगळ्यांनी कृपया नीट लक्षपूर्वक ऐका. She did not know that a terrible thing was happening that night. That night a ship was wrecked upon the rocks. Grace and her parents did not hear the sound of the crash. The noise of the wind and the waves was too loud. They could not hear anything else. But a ship called the Forfarshire had hit the rocks a mile away from the lighthouse. Most of the passengers were drowned, but 9 men and women were able to climb onto a rock. The wind nearly blew them into the sea. As they clung to the bare back, in the distance they saw the warm light of the lighthouse. But of course their shouts and screams were not heard. All night they clung there in the storm. Now what happened on that night? On that night there was a terrible storm was there. That night. That night a ship was wrecked upon the rocks. त्या दिवशी काय घडलं होतं? एक मोठं जहाज त्या खडकांवर आदळलेलं होतं. And Grace did not know about what happened on that night. ग्रेसला त्या दिवशी रात्री काय घडलं हे अजिबात कळलेलं नव्हतं. That night the ship was wrecked upon the rock. Wrecked म्हणजे आदळणे, आदळून नष्ट होणे, आपटून नष्ट होणे. Wrecked upon the rocks. Grace and her parents did not hear the sound of the crash. Grace and her parents was in a fall asleep. म्हणजे ग्रेस आणि तिचे वडील रात्री गाढ झोपलेले होते. And because of the big sound of the storm, they couldn't hear the sound of the crash. अतिशय जोरदार वारा वादळ सुरू असल्यामुळे लाटांचा प्रचंड मोठा आवाज आणि घोंगावणारा वारा यांच्या मोठ्या आवाजामुळे त्यांना रात्री काय घडलं हे कळलं नाही. जी नौका आदळली होती रॉक खडकावर त्यांचा पण आवाज त्यांना आला नाही. The noise of the wind and the waves was too loud.
द नॉईज ऑफ द विंड, वाऱ्याचा, घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज, अँड द व्हेव्ज, व्हेव्ज म्हणजे लाटा, टू लाऊड, त्यासुद्धा अतिशय मोठ्या होत्या, उंच होत्या. दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स, त्यांना काही ऐकू येत नव्हतं, ऐकू आलेलं नव्हतं. बट अ शिप कॉल्ड द फॉर्फरशायर हॅड हिट द रॉक्स अ माइल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. देर वॉज अ बिग शिप अँड द नेम ऑफ द शिप वॉज फॉर्फरशायर, अँड धिस शिप वॉज हिट द रॉक्स फ्रॉम अ माइल अवे. हे जे जहाज होतं, फॉर्फरशायर नावाचं जहाज, हे त्या रात्री एका मोठ्या खडकावर आदळून नष्ट झालेलं होतं, फुटलेलं होतं. दिस इज अ माइल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. आणि हा जो इन्सिडन्स आहे हा फक्त 1 मैल लांब अंतरावर घडलेला होता लाईट हाऊसपासून. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्राऊन. बऱ्यापैकी प्रवासी, पॅसेंजर्स मीन्स प्रवासी, प्रवास करणारे, हे त्या खडकावर आदळून झालेल्या जहाजातनं बुडालेले. ड्राऊन म्हणजे बुडाले, पाण्यामध्ये बुडून मेले, ड्राऊन. बट 9 men and women were able to climb onto a rock. पण 9 men म्हणजे 9 पुरुष आणि स्त्रिया, एबल टू क्लाइंब, ही सुद्धा इथे फ्रेज या वापरलेली, एबल टू क्लाइंब, ते त्या एका खडकावर चढण्यामध्ये यशस्वी झालेले होते. एबल टू क्लाइंब ऑन टू अ रॉक. क्लाइंब म्हणजे लोंबकळणे, चिकटून राहणे. क्लाइंब ऑन टू अ रॉक. द विंड नियरली ब्ल्यू देम इन टू द सी. विंड नियरली ब्ल्यू, ब्ल्यू म्हणजे वाहत घेऊन जाणे, द विंड म्हणजे वारा. हा वारा जो आहे त्या लटकलेल्या प्रवाशांना सोबत नेण्याचा प्रयत्न करत होता. ॲज दे क्लंग टू द बेअर रॉक. क्लंग म्हणजे चिकटून राहणे, रखडून बसणे त्या खडकांना, खडकांना ते घट्ट चिकटून बसलेले होते. ॲज दे क्लंग, क्लंग म्हणजे मिठी मारणे किंवा चिकटून बसणे. बेअर रॉक, निसटते दगड. In the distance, they saw the warm light of the lighthouse. The passengers who clung to the bare rock, they saw the warm light of the lighthouse. जे प्रवासी वाचलेले होते आणि ते त्या खडकांना चिकटून राहिलेले होते, त्यांना जवळच असलेला लाईट हाऊसचा प्रकाश हा दिसत होता. But of course, their shouts and screams were not heard because of the big loud, because of the big noise of wind and the waves of, they couldn't heard the shouts and screams of the people. लाटांच्या आवाजामुळे आणि वाऱ्याच्या, सोसाट्याच्या वाऱ्याच्या आवाजामुळे त्यांना अडकलेल्या प्रवाशांच्या मोठ्या मोठ्या किंकाळ आणि ओरडणे ऐकू आलेले नव्हते. ऑल नाईट दे क्लंग देअर इन द स्टॉर्म. पूर्ण रात्रभर ते त्या खडकांना चिकटून राहिलेले होते. ऑल नाईट, ऑल नाईट. Next passage. Next morning at 6 o'clock, Grace was dressing. She looked out of her window and saw the storm was still blowing. Suddenly she stopped. Wasn't there something on the distant rock calling her father? She looked again. Yes, there were certainly people clinging onto the rocks, but they were half under the sea. Next morning at 6 o'clock. What happened next morning? When Grace was dressing in her room, she saw something. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रेस उठली आणि तिच्या रूममध्ये ती ज्यावेळेस कपडे घालत होती किंवा ड्रेसिंग म्हणजे कपडे घालणे, ती जेव्हा ड्रेसअप होत होती, ॲट दॅट टाइम शी लुक्ड आउट ऑफ हर विंडो. सकाळी 6 वाजता उठल्यावर तिने सहज खिडकीच्या बाहेर बघितलं. लुक्ड आउट ऑफ हर विंडो, खिडकी बाहेर डोकावणे बघणे. Saw the storm was still blowing. She understood that there was a big storm still is going on. तिला लक्षात असं आलं की अजूनही हे वादळ रात्रीपासून सुरू झालं, अजूनही सुरू आहे. Suddenly she stopped. अचानक तिची नजर खिळली, अचानक एकाएकी ती थांबली. Wasn't there something on the distant rock? तिला प्रश्न पडला, तिला काहीतरी दिसलं होतं. समथिंग ऑन द डिस्टंट रॉक, काही अंतरावर असलेल्या खडकावर तिला काही हालचाल दिसली. कॉलिंग हर फादर, शी लुक्ड अगेन. शी कॉल्ड हर फादर अँड लुक्ड अगेन आउट ऑफ द विंडो. येस, देर वर सर्टनली पीपल क्लिंगिंग ऑन टू द रॉक्स. आणि खरोखरच तिला त्या खडकाला रखडून असलेले, चिकटून असलेले काही लोक तिला दिसले. बट दे वेर हाफ अंडर द सी.
ते अर्धे अधिक त्यांच्या शरीराचा अर्धा भाग हा समुद्रामध्ये बुडालेला होता. लिसन नेक्स्ट पॅसेज. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्राउन, क्राईड ग्रेस. वी मस्ट डू समथिंग. यू एव्हर स्लीप अगेन फादर इफ दे डाय. यू मस्ट रेस्क्यू बिफोर दे आर ड्राउन. रेस्क्यू, रेस्क्यूचा अर्थ दिलेला आहे बघा. टू सेव्ह समवन फ्रॉम डेंजरस और डिफिकल्ट सिच्युएशन. रेस्क्यू एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या व्यक्तींची एखाद्या कठीण प्रसंगातून सुटका करणे, मुक्तता करणे. रेस्क्यू एखाद्याला वाचवणे, कठीण प्रसंगातून एखाद्याला वाचवणे. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्राउन. ते बुडायच्या आत आपण त्यांना वाचवलं पाहिजे, त्यांची सुटका केली पाहिजे. वी मस्ट डू समथिंग. नाउ ग्रेस वॉज eager टू सेव्ह देअर लाईव्स. ग्रेसला त्यांचे प्राण वाचवायचे होते. सो दॅट शी सेड वी मस्ट डू समथिंग. आपण काहीतरी केलं पाहिजे. विल यू एव्हर स्लीप अगेन फादर. तुम्ही आता परत झोपणार का बाबा. इफ दे डाय. जर ते बुडणार असतील तरी तुम्ही परत झोपणार का. शी आस्क क्वेश्चन टू हर फादर. नाउ लिसन व्हॉट हॅपन नेक्स्ट. आता पुढे बघा काय घडतंय. नेक्स्ट पॅसेज. विलियम डार्लिंग वॉज अ ब्रेव्ह ओल्ड मॅन, but he shook his head. It is hopeless, he said. We can do nothing. How can I row a boat by myself through these waves? If only I had another man here to help me. Now William Darling was a brave old man. Grace's father's name was William Darling. ग्रेसच्या वडिलांचं नाव काय होतं. द नेम ऑफ द ग्रेस फादर विल्यम डार्लिंग. शी वॉज अ ओल्ड बट ही वॉज ऑल्सो ब्रेव मॅन. ते जरी वयस्कर असले, म्हातारे असले तरी ते शूरवीर होते, धैर्यवान होते. बट ही शुक हिज हेड. शुक मीन्स हलविणे. ही शुक हिज हेड. त्यांनी मान नाही हलवली, नाही अशा प्रकारची मान. ही शुक हिज हेड. इट इज होपलेस. होपलेस मीन्स निरर्थक. याचा काही अर्थ नाही, आपण हे निरर्थक प्रयत्न करू. ही सेड वी कॅन डू नथिंग. आपण काहीही करू शकत नाही. बिकॉज ही वॉज एक्सपिरियन्स्ड ओल्ड मॅन. हाऊ कॅन आय रो अ बोट बाय मायसेल्फ थ्रू दीज वेव्स. ही हॅड अ क्वेश्चन इन हिज माइंड. सो ही सेड हाऊ कॅन आय रो अ बोट बाय मायसेल्फ. इतक्या मोठ्या वादळामध्ये मी एकटा कशी बोट वल्लवू. बोट मायसेल्फ. रो अ बोट म्हणजे बोट वल्लवणे. रो बोट म्हणजे काय, बोट वल्लवणे. बाय मायसेल्फ थ्रू दीज वेव्ज. इतक्या मोठ्या लाटांमधून मी एकटा कशी काय माझी बोट चालू किंवा वल्लवू. इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी. जर माझ्या मदतीला जर दुसरा कोणी एक व्यक्ती असला तरच मी माझी बोट ही वल्लवू शकतो. नेक्स्ट पॅसेज. I can help you, father, cried Grace. I can row a boat as well as any man, can't I? I am small, but I am strong. You and I have often rowed together. We can reach those unfortunate people. I can help you, father, cried Grace. आता ग्रेसला त्या अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवायचे असल्यामुळे शी सेड आय कॅन हेल्प यू फादर. मी तुम्हाला मदत करू शकते. शी इज व्हेरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. ती सकारात्मक असल्यामुळे ती वडिलांना म्हणते की येस मी तुम्हाला मदत करू शकते. आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन. नाऊ शी हॅड अ कॉन्फिडंट इन हिज माइंड. बघा तिचा इथे आत्मविश्वास दिसतोय. इतक्या मोठ्या वादळामध्ये वारा चालू आहे, वादळ चालू आहे, मोठ्या मोठ्या लाटा आहेत, त्याच्या परिस्थितीत ती बोट वल्लवायला तयार झाले. So she had a confidence in his mind. I can row a boat as well as any man. Can't I? जसा एखादा व्यक्ती बोट वल्लवू शकतो त्या पद्धतीने मी सुद्धा ही बोट वल्लवू शकते, चालवू शकते. कांट आय मीन्स चालवू शकत नाही का असं त्याने विचारलेलं आहे. आय एम स्मॉल बट आय एम स्ट्रॉंग. मी जरी लहान असली तरी मी अतिशय शक्तिवान आहे, ताकदवान आहे, मी पॉवरफुल आहे. आय एम स्ट्रॉंग. हिअर इट इज अ ॲडजेक्टिव्ह. स्मॉल अँड स्ट्रॉंग. मी जरी लहान असली तरी मी अतिशय शक्तिमान आहे, माझ्यात ताकद आहे. आय एम स्ट्रॉंग. यू अँड आय हॅव ऑफन रोड टुगेदर. तुम्ही आणि मी एकत्रपणे बोट वल्लवू शकतो.
We can reach those unfortunate people. She wanted to save their lives. So she helped her father. We can reach those unfortunate people. Unfortunate म्हणजे दुर्दैवी. ते जे दुर्दैवी लोक तिकडे अडकलेले आहेत त्यांना आपण वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपण वाचवू शकतो त्यांना. Now listen another passage. Mrs. Darling was with her husband and daughter at the window. No, no, she explained. How will it help those poor people if you are drowned? You cannot row in this storm. Do not try. A girl like you, Grace, cannot do a man's job. Let's pray for them, husband. God will help them, perhaps, but we cannot. Now, Grace's mother came into the discussion. ग्रेसची आई मध्ये आली. ती काय म्हणते, मिसेस डार्लिंग वॉज विथ हर हजबंड अँड डॉटर. मिसेस डार्लिंग मीन्स ग्रेस मदर. ग्रेसची आई ती होती, ती तिच्या वडिलांसोबत होती. शी ऑल्सो लुक्ड आउट ऑफ द विंडो. ती सुद्धा खिडकीतून बाहेर बघत होती. शी ऑल्सो सॉ देअर अ पीपल क्लिंगिंग ऑन टू द रॉक्स. सो शी वॉज फ्रायटन्ड. ग्रेस मदर वॉज फ्रायटन्ड. तिची आई घाबरलेली होती. म्हणून ती काय म्हणते, नो नो. शी एक्सप्लेन. ती उद्गारली की नाही नाही, तुम्ही असं करू शकत नाही. हाऊ विल इट हेल्प दोज पुअर पीपल इफ यू आर ड्राउन. तुम्ही जर स्वतः बुडाले तर तुम्ही त्यांना कसे वाचवू शकाल. तिच्या मनात शंका उभी राहिली. शी हॅड अ क्वेश्चन इन हिज माइंड. इफ यू कॅनॉट रीच, इफ यू ड्रोन, देन हाऊ विल यू सेव्ह देअर लाईव्ह. तुम्हीच जर स्वतः बुडाले तर तुम्ही त्यांचे प्राण कसे वाचवू शकाल. यू कॅनॉट रो इन दिस स्टॉर्म. तुम्ही इतक्या प्रचंड वादळामध्ये तुमची बोट वल्लवू शकत नाही. डू नॉट ट्राय. प्रयत्न करू नका. अ गर्ल लाईक यू, ग्रेस, कॅनॉट डू अ मॅन्स जॉब. नाउ ग्रेस मदर्स हॅड अ व्हेरी केअर ऑफ हर फॅमिली. ग्रेसच्या आईच्या मनामध्ये त्या दोघांबद्दलची चिंता होती, काळजी होती. त्याच्यामुळे ती म्हणते, अ गर्ल लाईक यू, ग्रेस, कॅनॉट डू अ मॅन्स जॉब. तू एक मुलगी असून माणसाचं काम करू शकत नाही, एका व्यक्तीचं काम करू शकत नाही. लेट्स प्रे फॉर देम. आपण फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. हजबंडला म्हणते ती. गॉड विल हेल्प देम, परहॅप्स, बट वी कॅनॉट. सर्वशक्तिमान परमेश्वरच त्यांना वाचवू शकतो, मदत करू शकतो. परहॅप्स, कदाचित आपण काही करू शकत नाही. Okay, now I will give you some homework. In next week, we have to read these 7 or 8 passages loudly and underline the new and difficult words into the book. तुम्हाला होमवर्क देतो आहे. आत्तापर्यंत जेवढा आपला लेसन झालेला आहे त्याच्यावर तुम्हाला जे नवीन शब्द वाटतात किंवा तुम्हाला जे कठीण शब्द वाटतात त्याच्यावर खाली अंडरलाईन करून ठेवा. देन अनदर वर्क इज, तुम्ही आत्तापर्यंत जे तुम्हाला शिकवलेलं आहे ते 3 वेळा मोठ्याने वाचायचं आहे. 3 times यू हॅव टू रीड आउट these 7 or 8 passages that we learn yesterday and today. काल आणि आज आपण जे बघितलेलं आहे ते सर्व तुम्हाला त्याचं मोठ्याने 2-3 वेळा घरात वाचन करायचं आहे. नवीन आणि कठीण शब्दांचे अर्थ वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि पुस्तकावर अंडरलाईन करायचं आहे. ओके, सी यू इन द नेक्स्ट वीक. हॅव अ नाईस डे. सगळ्यांनी खेळा, काळजी घ्या, नीट राहा. ओके, बाय.